महाराष्ट्रभरातल्या कोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी या अनुसूचित जमातीच्या कोळ्यांचं तुम्ही आंदोलन करताय। तुम्ही या तिघ जमातींना, पाचही जमातींचं आंदोलन करतायत। काही बोटावर मोजण्या इतके ओबीसी कोळी फक्त वेगळे सोडून आम्ही आंदोलन करतायत। आम्ही खऱ्या आदिवासींसाठी भांडतोय। हे करत असताना इथून मुख्यमंत्री आता मुंबईला पळून गेलेला आहे आणि आम्ही इथे बसणार आहोत। तर इथे 8 दिवस बसून तो आमच्या दारापर्यंत आला नाही। आता तो मुंबईत राहील त्याच्या बायकोला घेऊन। मग आमच्याकडे कोण पाहिजे हा प्रश्न मी भाऊंना विचारला। भाऊ म्हणाले येईल तो, आम्ही इथे संघर्ष करू, तो येईल, आल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा आमचा संघर्ष अधिक पेटेल तेव्हा तो आम्हाला भेटेल। आमचा संघर्ष जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत तो आम्हाला भेटत नाही, हा भाऊंचा विचार आहे। मग आता तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, आता मुंबईत जाऊन आंदोलन करायचं की भाऊंनी आजपासून हे आंदोलन या 10 आणि 17 लोकांवर इथेच चालू ठेवायचं, हे तुम्ही ठरवा। फोटो वर करून सांगा मुंबईला आंदोलन पुढे लांबून मुंबईला करायचं, त्याच्या घरासमोर, त्याच्या बंगल्यासमोर, की इथे त्याच्या ओस पडलेल्या घरासमोर करायचं की तिथे त्याच्या नव्या बंगल्यासमोर करायचं, ते तुम्ही ठरवा। तुम्हीच खरे महाराष्ट्रातले कोळी आहे। बाकीच्यांच्या गळ्यामध्ये तर त्यांनी मंगळसूत्र घातलेली आहे, बांगड्या घातलेल्या आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये दोरे घातलेले आहेत, ते तोडून आलेले नाहीत। तुम्ही मात्र वीर आहेत हे लक्षात घ्या। आणि मग आता तुम्ही ठरवा भाऊंनी काय केलं पाहिजे, नंतर भाऊ त्यांचा निर्णय घेतील।